आता बस झालंय, सहनशक्ती संपली आहे. आता बलात्कारांना शिक्षा नको, सरळ फाशी व्हायला हवी. आज शब्द थरथरत आहे माझे, कारण की मन सुन्न झालंय की पुण्यामधल्या एका 4 वर्षीय मुलीवर पुन्हा बलात्कार झाला आहे. काही महिन्यापूर्वीच वाशिम जिल्ह्याच्या 3-3.5 वर्षाच्या मुलीवर ही घटना घडली होती आणि पुन्हा आज तीच घटना कानावर ऐकायला मिळत आहे की एका नराधमाने 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा जीव घेऊन शेणाच्या उकंड्याखाली त्याला पुरलाय. ही घटना ऐकून अंगाला सुद्धा काटे येतात. आपल्या समाजामध्ये नेहमी मुलींना दोष दिला जाते. तिने कपडे असे टाकले असेल, तिनेच कोणाला तरी उत्तेजित केलं असेल, तिचीच चूक असेल. मग आता मला तुम्हा सर्वांना विचारायचं आहे, त्या लहान बाळाचं काय दोष असेल की तिच्यावर ही अशी घटना घडली आहे? ही मुलींची चुकी नाहीये, ही विकृत मानसिकतेचं मी म्हणेल आपल्या मानवतेला कलंक आहे. असे जे राक्षसी लोक आपल्या समाजामध्ये आज वावरत आहे, त्या माणसांना सरळ शिक्षा व्हायला नको तर फाशी व्हायला पाहिजे. माझी आपल्या महाराष्ट्राच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करते की साहेब, SIT स्थापना करून चालणार नाही, फास्ट ट्रॅक कोर्टची घोषणा करून चालणार नाही. या नराधमांना अशी शिक्षा झाली पाहिजे की येणाऱ्या 10 पिढ्यांना सुद्धा हे विचार करताना त्यांचे हातपाय थरथरले पाहिजे. अशी शिक्षा त्या नराधम्या राक्षसांना झाली पाहिजे. साहेब, एक उदाहरण तयार करा की संपूर्ण देशाने आपल्याकडे, आपल्या महाराष्ट्राकडे या नजरेने पाहिलं पाहिजे की इथे न्याय मिळतो मुलींना. या महाराष्ट्रामध्ये मुलींच्या सुरक्षितेला सर्वात पहिले प्राधान्य दिले जाते, असं उदाहरण आपलं महाराष्ट्र असलं पाहिजे. आज प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक नेत्यांनी, प्रत्येक संघटनांनी आवाज उठवला पाहिजे. त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, त्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आज जर आपण शांत बसलोय तर पुन्हा उद्या एखाद्याचं लेकरू बळी जाईल. ही महाराष्ट्र कुठल्या मार्गाने जाते, कुठला विकास या ठिकाणी होत आहे, यापेक्षाही महत्वाचं मला असं वाटतं की मुलींना सुरक्षितता या महाराष्ट्रामध्ये किती आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि माझं आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे. आणि खरंच असं उदाहरण निर्माण करा साहेब की जेणेकरून येणाऱ्या 10 पिढ्यांना सुद्धा हे असे कृत्य करताना त्यांच्या हातपाय कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो